संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख फोनद्वारे साम टीव्हीशी जोडले गेलेले आहेत। धनंजयजी, आपण बघतोय की या फोटोमुळे संतापात सगळ्यात संतापात आणखी भर पडलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया अशी आहे की सगळ्यांना विनंती आहे माझी, जे माझ्या भावाचे फोटो आलेत ना ते प्रसार माध्यमाने कुठेही दाखवू नका, खूप त्रास होतोय आम्हाला। अगदी धनंजयजी, तुम्ही सावरा स्वतःला साम टीव्हीनं तुमच्या भावनांची पूर्ण दखल घेतलेली आहे। आम्ही आधीपासून ते फोटो दाखवलेले नाही, परंतु हे आरोपी किती क्रूर आहेत, किती अमानुष आहेत, त्यांचा चेहरा आम्ही उजागर केलाय। त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य दिसतंय, ते फोटो आम्ही दाखवतोय। खूप भयानक परिस्थिती ह्यांनी केलेली आहे। आज आम्ही खूप तुटून गेलेलो आहोत। मी तर राहू नाही शकणार साहेब, जगू नाही शकणार माझ्या भावाच्या दुःखात। खूप भयानक परिस्थिती ह्यांनी केली आणि हे सगळे समर्थन करतायत त्याचं। आरोपीचं समर्थन करणारे जगात हेच असतील दलिंदर लोक की त्यांनी आरोपीचं शिक्षा द्यायची सोडून फक्त म्हणतात शिक्षा झाली पाहिजे, पण त्याचं समर्थन करताना ते त्यांची पूर्ण पाठराखण करतायत आणि आम्ही वेळोवेळी बघितलं या जिल्ह्यामध्ये आमच्या। धनंजयजी, आम्ही अनेकांच्या तोंडून आतापर्यंत ऐकलं होतं की कशा प्रकारे क्रूर हत्या केली, कशा प्रकारे मारलं, मात्र फोटोवरून आता त्याची प्रचिती येते। हे आम्हाला माहित होतं, कारण 2-3 तास त्याला मारला असेल। त्याला सोमवार होता, त्यांनी पाणी पिला नव्हता, त्याला उपवास होता, आईने स्वयंपाक केला सोमवार सोडवण्यासाठी। 4 वाजेपर्यंत वाट बघत होती, दादा कधी येतो। नक्की धनंजयजी, स्वतःला सावरा, खरं तर तुम्ही या लढ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा लढा तुम्ही उभा केलेला आहे। साम टीव्हीनं सगळ्यात आधीपासून या हत्या प्रकरणामध्ये प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या उजागर केल्या। आपल्या सोबत साम टीव्ही खांद्याला खांदा लावून उभा आहे, त्यामुळे आपण आपला धीर खरं तर ठेवणं फार गरजेचं आहे। हे पुरावे जे आहेत ते आता समोर आलेले आहेत आणि नक्कीच न्याय व्यवस्था या पुराव्यांच्या आधारे या आरोपींना फाशीच्या फंद्यापर्यंत घेऊन जाईल असं इथं विश्वास आपण नक्कीच व्यक्त करू शकतो। धनंजयजी, धनंजय, यापुढे तुमची आणखी काय मागणी राहणार आहे? कारण अनेक संघटनांचं बळ तुम्हाला मिळतंय आणि आता 1500 पानांचं आरोपपत्र देखील कोर्टात दाखल झालेलं आहे। मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आत्ताच्या आत्ता सांगतोय की मला न्याय पाहिजे आणि हे जे सगळं भयावह वातावरण झालंय ते बंद केलं पाहिजे, नाही तर मी जगू शकणार नाही। माझं कुटुंब आणि समाज तसं तसं सोडून जाईल, मी राहू शकत नाही साहेब, मी आज तुटून जातो। धनंजयजी, तुमच्या भावना आम्हाला कळतायत, मात्र हे आता फोटो समोर आल्यानंतर त्यांचं जे क्रूर हास्य आहे आरोपींच्या चेहऱ्यावरचं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांना पश्चाताप होत नाहीये। आपण एका सरपंचाला जीवेनिशी मारतोय, याचा कुठल्याही भावना त्यांच्या मनात येत नाहीत। इतकी क्रूरता कशी काय ठासून असू शकते त्यांच्या मनात? त्याचं कारण एकच आहे, त्याने जे हे आपला मुख्य आरोपी आहे 1 नंबरचा, त्या आरोपीचं पाठबळण, त्या आरोपीला 1 नंबरचा आरोपी म्हणजे वाल्मिक कराड, त्यांचं सगळं पाठबळ, आणि त्याच्यामुळे तो काही जरी आपण केलं तरी आपल्याला काहीच होत नाही अशी भावना, आणि त्याचं समर्थन करणारे बाकीचे सगळे, याच्यामुळे हे कृत्य घडलेलं आहे। धनंजयजी, आपण बघतोय की हे जवळजवळ 3 फोटो आहेत आणि स्नेहिल काही व्हिडिओ देखील आहेत, आपण काही व्हिडिओ दाखवत नाही। अगदी धनंजयजी, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की हे जे आरोपी जे आहेत ते आता पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलेली आहे। तुम्ही बी टीम अजूनही या भागामध्ये फिरते असं म्हटलं होतं, आणखीनही लोक या प्रकरणामध्ये असू शकतात असं वाटतंय हे सगळे फोटो बघून? आहेत मी तुम्हाला मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना दोघांना पण फोटो पाठवले, कशा प्रकारे चालू आहे आता। ते म्हणतात आम्ही संविधान वगैरे आम्ही काही मानत नाहीत, आम्ही पाळत नाहीत, संविधान सुद्धा आमच्यासाठी संपलं, आणि असे काही फोटो, स्क्रीनशॉट आणि मजकूर मी आता म्हणजे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांना पण पाठवले। मग त्यांना पण सहआरोपी करण्याची तुमची मागणी आहे? माझा ड्राफ्ट तयार आहे, आता मी 1-2 दिवसात देतोय। काय करतात हे सगळे बघणार आहेत आपण। अगदी धनंजय देशमुखजी, आम्हाला खरं तर तुमचं दुःख जे आहे ते शब्दात आपण मांडू शकत नाही, आणि तुम्ही तुमचा भाऊ गमावलाय। महाराष्ट्रानं खरं तर एक महाराष्ट्राचा असा सुपुत्र गमावलेला आहे जो आपलं कर्तव्य बजावताना या ठिकाणी आपण बघतोय की या हैवानांनी त्यांची कशा पद्धतीने हत्या केली। तुमच्या कुटुंबाच्या मागे तुमच्या सोबत आम्ही नक्कीच आहोत। खूप खूप धन्यवाद। आपण साम टीव्हीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे, आणि आपल्या खरं तर तुमच्या अश्रूला तुम्हाला आवरता आले नाही, कारण आपल्या भावाला अशा पद्धतीने बघून आपण तुमचे अश्रू तुम्हाला अनावर झाले होते। अर्थातच आम्ही आपल्या सोबत नक्कीच आहोत। धन्यवाद, आपण ही प्रतिक्रिया दिलीत आणि साम टीव्हीशी बातचीत केली त्याबद्दल। फक्त म्हणजे धनंजय देशमुखच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक संवेदनशील माणूस गिरीश, फोटो या महाराष्ट्रातला प्रत्येक संवेदनशील माणूसच नव्हे, प्रत्येक माणूस आज हळहळला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही।